या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गंगाधर बाळशेठ नाशिककर ज्वेलर्स, महात्माजी स्वीट्स अँड नमकीन, स्पाइस स्ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट, शुभमंगल वस्त्रनगरी अँड किड्स वेअर, न्यू सनबर्ड्स किचन, मॉड्युलर किचन अँड फर्निचर, पुनाई हाऊस इलेक्ट्रिकल होम अप्लायन्सेस, सिद्धी हॉस्पिटल, डॉक्टर सुशील महाजन, महानगर प्रमुख शिवसेना पक्ष, श्री नरोत्तम NX। करता सारा तेरा
महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शुभ सर्वदा. नमस्कार मंडळी, मी पूर्वी धुर्मेकर आपल्यासाठी घेऊन आली जनमत महाराष्ट्र न्यूज व राज सेवन न्यूज प्रस्तुत मंगलमूर्ती श्री गणराय गणेश उत्सवात आपले हार्दिक स्वागत. तर मंडळी, आज आपण पोहोचलेलो आहोत स्वराज्य ग्रुप येथे आणि आपण इथे जमलेल्या भाविकांना 3 प्रश्न विचारूया आणि 3ही प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या भाग्यवान विजेत्यास आपण आपल्या चॅनल कडनं एक छान अशी भेटवस्तू देऊया. तर चला तर मग, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला तर मग आता आपण भाविकांशी थोडस बोलूया. ताई, आपलं नाव? अनिता सोनगिरे. बरं, तुम्ही इथे गणपती बाप्पा बघितलं, कसं वाटतंय? छान वाटतंय. बरं, आता इथे वातावरणात आलाय, तुम्ही तर भंडारा आहे, तर काय वाटतं तुम्हाला या ग्रुप बद्दल? अभिमान वाटतो. बरं, ठीक आहे. मी तुम्हाला आता 3 प्रश्न विचारेल आणि 3ही प्रश्नांची तुम्हाला अचूक उत्तरे द्यायची आहे. तुम्ही रेडी आहात का? हो. बरं, ठीक आहे. पहिला प्रश्न ताईंसाठी. श्रीकृष्णाच्या पत्नीचे नाव काय? श्रीकृष्णाच्या पत्नीचं नाव काय? बोला. बरं, ताईंनी पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. टाळ्या द्यायला पाहिजे ताईंसाठी. ताई, आपले नाव सांगा. कामिनी देवरे. बरं, ठीक आहे. ताई, तुम्ही दुसऱ्या प्रश्नासाठी तयार आहात का? हो. बरं, ठीक आहे. ताईंसाठी दुसरा प्रश्न. भारतात पहिली मुलींची शाळा कोणी काढली? महात्मा फुले. बरं, ताईंनी दुसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. आता जोरात तयार झाला पाहिजे. आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न ताई तुमच्या करता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म किल्ला कोणता? रायगड. शिवनेरी. ठीक आहे. ताईंनी पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. टाळ्या झाला पाहिजे. ताईंसाठी दुसरा प्रश्न. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे? एकूण 36. बरं, ठीक आहे. ताईंनी दुसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. आता ताईंसाठी तिसरा प्रश्न. सुख करता दुःख हरता ही आरती कोणी लिहिली? समर्थ रामदास. बरं, रामदास स्वामी, संत रामदास स्वामी यांनी लिहिली. बरं, हा. ताईंनी तिसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आता सगळ्यांचे ऐकू आले पाहिजे. एकदा जोरात बोला, गणपती बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गंगाधर बाळाशेठ नाशिककर ज्वेलर्स, महात्माजी स्वीट्स अँड नमकीन, स्पाइस स्ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट, शुभमंगल वस्त्रनगरी अँड किड्स वेअर, न्यू सनबर्ड किचन, मॉड्युलर किचन अँड फर्निचर, पुनाई हाऊस इलेक्ट्रॉनिक होम्स अप्लायन्सेस, सिद्धी हॉस्पिटल, डॉक्टर सुशील महाजन महानगर प्रमुख शिवसेना पक्ष आणि श्री नरोत्तम NX या सगळ्या प्रायोजकांकडनं ताईंना एक छान असं भेटवस्तू देण्यात येत आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बरं ताई, आम्ही तुमच्या सोबत ही स्पर्धा केली. या स्पर्धेबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय. काही आमच्या चॅनलला शुभेच्छा. छान वाटलं. बरं, ठीक आहे. आपण पहिला विजेता खूप छान पडे इथं निवडलाय. आता आपण दुसरा विजेता निवडूया. ताई, पुढे येऊन जा थोडस. आपलं नाव? अलका. बरं, ठीक आहे. तुम्हाला तुमच्या इथले गणपती बाप्पा कसे आहेत? हो, छान वाटले. आणि इथे स्पर्धा होतात? हो. तुम्ही घेतात त्याच्यात? हो, या वेळेस नाही घेतला, नाही तर दरवेळेस घेते. पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे नाही घेतला. ठीक आहे. मग मी तुम्हाला 3 प्रश्न विचारले. तुम्ही रेडी आहात का? हो. बरं, ठीक आहे. पहिला प्रश्न ताईंसाठी. धुळे जिल्ह्यातील पांझरा व कान नदीवर मोठे धरण कोणते? अक्कलपाडा. बरं, ताईंनी थोडस पुढे येऊन जा, इथे येऊन जा. बरं, ताईंनी पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. ताई, आपलं नाव? शोभना जैन. बरं, ठीक आहे. तुम्ही पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय, म्हणून तुमच्याकरता आता दुसरा प्रश्न. महाराष्ट्रात चालणी नोटांचा कारखाना कोठे आहे? कसला?
चालणी नोटांचं? नाशिक. बरं ठीक आहे, ताईंनी दुसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. ठीक आहे, आता ताईंसाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न. धुळे शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर कोण? भगवान बापू करंडका. हा ठीक आहे, ताईंनी तिसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. आता गणपती बाप्पा मंगल मूर्ती. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गंगाधर बाळशेठ नाशिककर ज्वेलर्स, महात्माजी स्वीट्स अँड नमकीन, स्पाइस स्ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट, शिवमंगल वस्त्रनगरी अँड किड्स वेअर, न्यू सनबर्ड किचन, मॉड्युलर किचन अँड फर्निचर, पुनाई हाऊस इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सिद्धी हॉस्पिटल, डॉक्टर सुशील महाजन, महानगर प्रमुख शिवसेना पक्ष आणि श्री नरोत्तम एनिक्स या सर्व प्रायोजकांकडनं एक भेटवस्तू देण्यात येत आहे. ताई तुमच्या हातात एकदा गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बरं, ही स्पर्धा कशी वाटली तुम्हाला? अति सुंदर. ताई तुम्हाला गणपती बद्दल काही मंत्र, गाणं, भजन काही येतं का? हो येतं ना. मग एकदा आम्हाला म्हणजे ऐकून द्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा मोरया. आपल्या सोबत काही चिमुकले सुद्धा जमलेत आणि आता आपण ना ते त्यांच्या मनानुसार गणपती बाप्पांविषयी गाणं म्हणणार आहेत. आपण त्यांचं गाणं ऐकूया. चला बोला. आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. बघतोय चांगला, आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. तर मंडळी, आपण स्वराज्य ग्रुप यांच्या अध्यक्षांशी आता संवाद साधूया. सर, आपलं नाव? माझं नाव भूषण गुलाबसिंग राजपूत. तुमच्या ग्रुप बद्दल काही माहिती आमच्या चॅनलवर? आमच्या ग्रुपाचं माहिती म्हणजे आम्ही लहानपणापासून, आम्ही स्वतः लहान होतो त्यावेळेसपासून आम्ही गणेश कॉलनी, शीतल कॉलनी, मसूल कॉलनी, नंतर अजून राजेंद्र नगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी 4-5 गणपती बसत होते. त्याच्यानंतर मग आम्ही जसं आम्ही एकत्र येत गेलो, मग त्याच्यानंतर आम्ही स्वराज्य मित्र मंडळ स्थापन केला आणि स्वराज्य मित्र मंडळ स्थापन केल्यानंतर आम्ही सर्व 3-4 ठिकाणी गणपती जे लहान मूर्त्या बसवत होते, जे डिवायडेशन होत होतं ते सर्व बंद केलं आणि आम्ही एकत्र गणपती बसवला. जवळपास आता आमच्या सर्व ग्रुपचे जे सदस्य आहेत ते 88 सदस्य आहेत. आता यावर्षी अजून 10 वाढतील, नक्कीच वाढतील आम्हाला एवढं वाटतं. आणि जवळपास आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य एक हे की आम्ही मूर्ती विसर्जन करत नाही, आम्ही डोनेट करून देतो. जो कोणी मूर्तिकार असेल आम्ही त्याला आमची मूर्ती डोनेट करून देतो. त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचे पैसे वगैरे काही घेत नाही, त्याला देऊन देतो. जेणेकरून तो तिला पुढच्या वर्षी रिपेअर करून, कलरिंग करून तो त्याचा परिवार जे काही असेल ते दुसऱ्या अशा लहान मोठ्या 10 मूर्त्या बनवू शकतो त्या पैशांनी, असं म्हणून आम्ही मूर्ती डोनेट करून देतो. छान, खूप छान विचार होता तुमच्या ग्रुपचा. बरं, तुमच्या ग्रुपला बनवून किती टाइम झाला, किती वर्ष? तसं तर ग्रुपला बनवून 12 वर्ष झाले आणि दरवर्षी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतो, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेतो, संगीत खुर्ची घेतो, म्हणजे असे वेगवेगळे महिलांचे जे काही कार्यक्रम असतील ते सर्व कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेतो. या वर्षी पण घेतलं? हो, यावर्षी बी. आजचं तुम्हाला यावर्षी आम्ही संगीत खुर्ची, नंतर महिलांसाठी रांगोळी स्पर्धा होती, नंतर मग बरेचसे काही आता उद्याच्या दिवशी पंकज महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. असे भरपूर काही कार्यक्रम आहेत. मिरवणुकीच्या दिवशी पूर्ण महिला मंडळ वगैरे काढतो, कॉलनीत मिरवणूक काढतो, कॉलनीच्या बाहेर मिरवणूक जात नाही, तिथून आम्ही मूर्ती डोनेट करून देतो. श्री गणेशाची विटंबना होऊ नये हीच आमच्या ग्रुपची संकल्पना आहे, म्हणून आम्ही मूर्ती विसर्जन करत नाही आणि जे काही मिरवणूक करून मूर्ती डोनेट करून देतो. तर बाकी ग्रुप जे गणपती विसर्जन करतात त्यांच्याकरता तुमचं काय म्हणणं? माझं एक बाकीचे ग्रुप आहेत यांना हेच म्हणणं राहील की जी गणपती बाप्पाची मूर्ती
ती तुम्ही विसर्जन न करा, तुम्ही विटंबना होईल असं काही होऊ देऊ नका. कारण की आपण बरेचसे लोकांचे पायाखाली येताना पाहिलेली आहे, बरेचसे आपण सोशल मीडियावरती व्हिडिओ वगैरे पाहिलेले आहेत या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून. त्याच्यामुळे माझं एकच सर्वांना विनंती आहे की मूर्ती शक्यतोवर मूर्ती विसर्जन करू नका. जर मोठी मूर्ती तुम्ही बसवत असाल तर विसर्जन करू नका. आणि हिंदू संस्कृती जपायला पाहिजे. हिंदू संस्कृती जपण्यासाठी मूर्ती ही दान द्यायला पाहिजे, डोनेट करायला पाहिजे. छान, असं खूप छान विचार आहे या ग्रुपचं. दादा एकदा जोरात बोला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. धन्यवाद सर. हॅलो फ्रेंड, बोल. बरं बोल. हॅलो, मी मी छोटा हनुमान. निकिता. कसे करायच्या? इथं पहिला 1 नंबर आला ना हनुमान. कशा करतात? करून दाखव तिथं. कसे करतात? जय, जोरात आवाज कर. जय, हा तसं कर. जय श्रीराम. बाय. बोल. अजून थांबणार. भक्त गणपती बाप्पा मोरया. आज भक्त गणपती बाप्पा मोरया. डान्स करतात. ते डान्स मध्ये बाकी तर मंडळी, आज आपण आलो होतो साक्री रोड स्वराज्य ग्रुप धुळे येथे, आणि इथे आपण 2 असे पारितोषिक निवडलेत आणि त्यांना आपण बक्षीसही दिली आहे. आता आपण जाऊया दुसऱ्या मंडळाकडे. चला तर मग, गणपती बाप्पा मोरया. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गंगाधर बाळासेठ नाशिककर ज्वेलर्स. सोनेरी सौंदर्याची शाही परंपरा जपणारे सोने, चांदी, हिरे, प्लॅटिनम यासारख्या दागिन्यांसाठीचे धुळ्यातील एकमेव ठिकाण म्हणजेच गंगाधर बाळासेठ नाशिककर, आग्रा रोड, सराफ बाजार, धुळे. मोबाईल क्रमांक 98 23 0 62 124 94 22 79 23 99. स्ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट. संपूर्ण परिवारासोबत सात्विक, शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा आनंद घ्या फक्त स्पाइस स्ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट मध्येच. तर मग आजच आपल्या परिवारासोबत स्पाइस स्ट्रीटला भेट द्या आणि शुद्ध शाकाहारी व मांसाहारी स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्या. आमचा पत्ता विनायक प्लाझा, गल्ली नंबर 4, फुलवाला चौक, धुळे. फोन क्रमांक 025 62 23 47 77. मोबाईल क्रमांक 77 190 22 777. लग्नाच्या बस्त्याचे माहेरघर म्हणजेच डॉक्टर पंजाबी यांचे शुभमंगल वस्त्रनगरी अँड किड्स वेअर. महिलांचे सौंदर्य खुलवण्यासाठी फॅन्सी साडीज, प्युअर सिल्क, बनारसी साड्या, फॅन्सी शूटिंग शर्टिंग, मेन्स वेअर, किड्स वेअर, लहान मुलांचे सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे धुळ्यातील एकमेव ठिकाण म्हणजे शुभमंगल वस्त्रनगरी अँड किड्स वेअर. आमचा पत्ता लालबाग, गल्ली क्रमांक 2, धुळे. मोबाईल क्रमांक 94 23 98 20 23 94 22 96 95 23. न्यू सनबर्ड किचन. आपल्या स्वप्नातील घर अधिक सुंदर बनवा न्यू सनबर्ड किचनच्या मार्फत. मॉड्युलर किचन साठी व घरातील लागणाऱ्या फर्निचरच्या सर्व वस्तूंसाठी धुळ्यातील नावाजलेले ठिकाण म्हणजेच न्यू सनबर्ड किचन्स. आमचा पत्ता पंकज ओसवाल, कॉटन मार्केट, शॉपिंग सेंटर, मार्केट यार्ड, पारोळा रोड, धुळे. मोबाईल क्रमांक 98 23 12 73 30 94 21 79 93. पुन्हा ई हाऊस. संपूर्ण घरासाठी लागणारे भारतातील नावाजलेल्या कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचे धुळ्यातील एकमेव ठिकाण म्हणजेच पुन्हा ई हाऊस. पुन्हा ई हाऊस शोरूमला लवकरच भेट द्या आणि आपल्या घरासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करा. आमच्याकडे सर्व कंपन्यांचे फायनान्स सुविधा देखील उपलब्ध आहे.
आमचा पत्ता 1287 आग्रा रोड, फुलवाला चौक, धुळे. फोन क्रमांक 025 62 23 23 61. सिद्धी हॉस्पिटल, धुळ्यातील नावाजलेले व्यक्तिमत्व असलेले वैद्यकीय व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले मेंदू विकार तज्ज्ञ तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गड धुळे शहर महानगर पक्षप्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांचे सिद्धी हॉस्पिटल. सिद्धी हॉस्पिटल, शारदा नगर, देवपूर दत्त मंदिर, धुळे. धुळ्यातील मिठाई व नमकीनसाठी सुप्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजेच महात्माजी स्वीट्स अँड नमकीन. शुभ कार्य कोणतेही असो, मिठाई मात्र महात्माजी स्वीट्स अँड नमकीन येथीलच. तर मग आजच महात्माजी मिठाई अँड नमकीन येथील मिठाई खरेदी करा आणि नातेवाईकांमध्ये गोडवा वाढवा. आमचा पत्ता महात्माजी स्वीट्स अँड नमकीन, गल्ली नंबर 4, हाऊस नंबर 2824, धुळे. फोन क्रमांक 025 62 270 270. आमची दुसरी शाखा देवपूर दत्त मंदिर चौक, बुराणी कॉम्प्लेक्स जवळ, देवपूर, धुळे. मोबाईल क्रमांक जयंतीलाल चोरडिया चौधरी 28 224 47 729, निर्भय चोरडिया चौधरी 98 606 07 801. श्री नरोत्तम NX, धुळ्यातील रेडीमेड कपड्यांसाठीचे नावाजलेले ठिकाण. नरोत्तम NX. आमच्या येथे मेन्सवेअर, लेडीजवेअर, इथनिक वेअर, शूटिंग, शर्टिंग, आकर्षक रेडीमेड कपडे मिळण्याचे ठिकाण म्हणजे श्री नरोत्तम NX. आजच आमच्या श्री नरोत्तम मधून कपडे खरेदी करा आणि 25 ते 50% डिस्काउंट मिळवा. आमचा पत्ता श्री नरोत्तम NX, बॉम्बे लॉज जवळ, आग्रा रोड, धुळे. श्री कुमार नरोत्तम डियालानी. फोन नंबर 025 62 23 53 59. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य शुभ सर्वदा. नमस्कार मंडळी, मी मुरली दुर्मेकर आपल्यासाठी घेऊन आली आहे जनमत महाराष्ट्र न्यूज व राजसेवे न्यूज प्रस्तुत मंगलमूर्ती श्री गणराय गणेशोत्सवात आपले हार्दिक स्वागत. तर मंडळी, आज आपण पोहोचलोय गुरु नानक सोसायटी येथे आणि आपण इथे जमलेल्या भाविकांना 3 प्रश्न विचारूया. तिन्ही प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या भाग्यवान विजेत्यास आपल्या चॅनल कडनं एक भेट वस्तू देण्यात येईल. तर मंडळी, आपण आलेलो आहे गुरु नानक मित्र मंडळ येथे आणि इथे आपल्याला खूप सारे भाविक भेटले. आपण त्यांना आता प्रश्न विचारूया. दीदी, आपलं नाव? कनकर्णा बाबू. अच्छा, तुम्ही कॉलेजला जाता? हो. बरं, ठीक आहे. तुम्हाला इथं देखावा कसा आहे? एकदम सुंदर, एकदम छान आहे. मनपूर्वक असं मनाला खूप अभिमान वाटेल असं एकदम छान डेकोरेशन. अच्छा, ठीक आहे. आम्ही ना इथे एक स्पर्धा घेणार आहे. तुम्हाला 3 प्रश्न विचारू आम्ही आणि तिन्ही प्रश्नांची तुम्हाला अचूक उत्तरे द्यायची. तुम्ही रेडी आहात का? हो, प्रयत्न करेल. ठीक आहे. पहिला प्रश्न ताईंसाठी. धुळे तालुक्यातील कोणत्या गावात कालिकेचे हेमांड मंदिर आहे? शिरूड. शिरूड. काय नाव आपलं? समीर सूर्यवंशी. अच्छा, एकदा परत आमच्या याला उत्तर सांगून द्या. शिरूड तालुका. बरं दादा, अगदी बरोबर उत्तर दिलंय. आता दुसरा प्रश्न दादांसाठी. सर्वात शौर्याबद्दल दिला जाणारा उच्च पदक कोणता? शौर्याबद्दल सांगता नाही. केसरी, परमवीर चक्र. परमवीर चक्र. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दादांनी अगदी बरोबर दिलंय. आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न दादांसाठी. शिक्षणाचे माहेरघर म्हणून कोणाला ओळखले जाते? शिक्षणाचे माहेरघर म्हणून महाराष्ट्रामध्ये ना? पुणे. पुणे. बरं,
बरं पहिल्या प्रश्नाचा ताईंनी अगदी बरोबर उत्तर दिलंय. आता हे आपलं नाव नंदिनी दिलीप नवगिरे. बरं ठीक आहे. दुसरा प्रश्न ताईंसाठी. रेडी आहात तुम्ही? रेडी आहात का? ओके. दुसरा प्रश्न महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे? महाराष्ट्रात 36 जिल्हे. 36. बरं आपलं नाव सांगा. राजदीप बागुल. बरं दादांनी पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर सांगितलंय. आता दुसरा प्रश्न दादांसाठी. भारताचा पोलादी पुरुष कोणाला संबोधतात? वल्लभभाई पटेल. ओके. दादांनी दुसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. तिसरा आणि शेवटचा प्रश्न दादांसाठी. हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणी केली? छत्रपती शिवाजी महाराजांनी. गणपती बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गंगाधर बाळाशेठ नाशिककर ज्वेलर्स, महात्माजी स्वीट्स अँड नमकीन, स्पाइस स्ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट, शुभमंगल वस्त्रनगरी अँड किड्स वेअर, न्यू सन बट किचन, मॉड्युलर किचन अँड फर्निचर, पुनाई हाऊस, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सिद्धी हॉस्पिटल, डॉक्टर सुशील महाजन महानगर प्रमुख शिवसेना पक्ष आणि श्री नरोत्तम NX या सगळ्या प्रायोजकांकडून दादांना एक छान अशी भेटवस्तू देण्यात येत आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तुम्हा सगळ्यांना कार्यक्रम कसा? खूपच छान. आमच्या चॅनल बद्दल काही मत? तुमचं चॅनल बद्दल मत? अरे म्हणजे त्यांनी चांगलं म्हणजे तुमचा चॅनल फर्स्ट टाइमच धुरात हे झालं. आम्ही कालपर्यंत टीव्हीवर बघत होतो. तर खूप आनंद होत. मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर दिले. सबस्क्राईब पण करा. ठीक आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. थँक्यू. पहिला विजेता आपण खूप उत्साहाने निवडलाय आणि आता आपण निवडूया दुसरा विजेता. तर आता भाविकांशी आपण संवाद साधूया. ठीक आहे. ताई आपलं नाव? पूनम डोंगरे. अच्छा तुम्ही इथे देखावा बघण्यासाठी आलाय? हा. तुम्हाला उत्सुकता आहे का देखावा बघण्याची? हा है इसलिए आहे. अच्छा बरं. आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारू. 3 प्रश्नांची तुम्हाला अचूक उत्तर द्यायची. मी हिंदीमध्ये बोलू का मराठी? हिंदीमध्ये. ठीक आहे. आपण आता ताईंना पहिला प्रश्न विचारूया. श्री कृष्ण जी के पत्नी का नाम? रुक्मणी. ओके. ताईंनी पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. आता दुसरा प्रश्न. आणि दुसरा प्रश्न ताईंसाठी असा की गजानन महाराज के शेगाव में कोणता जिल्हा आहे? बुलढाणा. हा. ताईंनी अगदी बरोबर उत्तर दिलंय. ताई थोडस आपलं नाव सांगायचं? प्रतिभा गिरासे. अच्छा मी मराठीत बोलू? हिंदीत? मराठीतच. ओके ठीक आहे. ताईंसाठी आता दुसरा प्रश्न. भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात? महात्मा गांधी. बरं ठीक आहे. दुसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर दिलंय उत्तर ताईंनी. आणि आता तिसरा प्रश्न ताईंसाठी. पांझरा नदी लगत प्रसिद्ध असलेला दर्गा कोणता? पुणे मस्जिद. पांझरा नदी लगत या अंजनचा दर्गा. पीर बाबा. नाव सांगा. नाव दुसरं काय ते नाव? ते दंडाले बाबांचं दर्गा आहे ती. बरं आपण दुसरा प्रश्न घेऊया. भारताचे चित्रपट सृष्टीचे जनक कोण? भारताचे चित्रपट भारत के पिक्चर के पालके. ओके. पहिल्या प्रश्नाचा सरांनी अगदी बरोबर उत्तर दिलंय. आता टाळ्या होऊन जाऊ द्या सरांसाठी. आता दुसरा प्रश्न सरांसाठी. धुळे जिल्ह्यात हिंदी में बोलू. धुलिया शहर में सोना शुद्धिकरण का केंद्र कहाँ पे? सोना शुद्धिकरण
धुळ्यात सोने शुद्धीकरणाचं केंद्र कुठे आहे? शिरपूर या ठिकाणी. ओके, सरांनी पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. सर आपलं नाव? श्रीधर कोठावदे. बरं ठीक आहे सर, तुमच्याकरता दुसरा प्रश्न रेडी आहात? रेडी आहात? हो हो. बरं ठीक आहे, दुसरा प्रश्न सरांसाठी. धुळे शहरात प्राचीन वस्तू संग्रहालय कोणते? पेट्रोल पंपासमोर आपलं पेट्रोल राजवाडा संशोधन केंद्र. ओके, सरांनी दुसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. ठीक आहे, सरांकरता तिसरा आणि शेवटचा प्रश्न असा की धुळे शहरात विमानतळ कोणत्या ठिकाणी? गोंदूर रस्त्याला आहे. बरं ठीक आहे, सरांनी दुसऱ्या प्रश्नाचं तिसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. तर हा, टाळ्या होऊन जाऊ द्या, तुम्ही वाजवून घ्या. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. ठीक आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गंगाधर बाळाशेठ नाशिककर ज्वेलर्स, महात्माजी स्वीट्स अँड नमकीन, स्पाइस स्ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट, शुभमंगल वस्त्रनगरी अँड किड्स वेअर, न्यू सनबर्ड किचन अँड मॉड्युलर किचन अँड फर्निचर, पुनाई हाऊस, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सिद्धी हॉस्पिटल, डॉक्टर सुशील महाजन महानगर प्रमुख शिवसेना पक्ष आणि श्री नरोत्तम NS या सगळ्या प्रायोजकांकडून सरांना एक छान असं बक्षीस देण्यात येत आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मी मनापासून आभारी आहे. अच्छा, स्पर्धा तुम्हाला कशी वाटते? स्पर्धा खूप छान आहे. बुद्ध्यांक वाढेल आणि धुळे शहरामध्ये काय काय आहे ज्यांना माहित नाही त्यांना या प्रश्नावलीद्वारे माहित करून देण्याचा प्रयत्न केला जातो. बरं, आमच्या चॅनल बद्दल 2 शब्द. जन्मत जे चॅनल आहे ते धुळे शहरात खूप चांगलं काम करतंय. खरं लोकांचं मत जाणून घेण्याचं काम खरोखर जर कार्य जर कोणी करत असेल तर प्रामुख्याने मी सांगेल की जन्मत तुमचं जे काही डिजिटल न्यूज आहे हेच करत आहे आणि खूप चांगलं कार्य, चांगलं आहे. मनमिळावू कार्य या कार्यालयाकडून चाललेलं आहे. आमच्या धुळेवासियांकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. लवकर या कार्यालयाचं मोठं वृक्षात रूपांतर होऊन महाराष्ट्रात याचं कुठेतरी रूपांतर व्हायला पाहिजे अशा मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हो आहे, आपला खूप खूप धन्यवाद आपला टाइम दिल्याबद्दल. जातो तू स्कूलला? कोणत्या स्कूलला जातोस? सिंधुरत्न. अच्छा, काय बोलायचं तुला बाप्पांबद्दल? सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांग साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. ठीक आहे, तर मंडळी आपण आलो होतो गुरु नानक मित्र मंडळ येथे आणि इथे आपण खूप चांगल्या प्रकारे 2 विजेते निवडले. आता आपण असेच अजून विजेते निवडण्यासाठी जाऊया पुढच्या मंडळात. चला तर मग, गणपती बाप्पा मोरया. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गंगाधर बाळाशेठ नाशिककर ज्वेलर्स. सोनेरी सौंदर्याची शाही परंपरा जपणारे सोने चांदी हिरे प्लॅटिनम यासारख्या दागिन्यांसाठीचे धुळ्यातील एकमेव ठिकाण म्हणजेच गंगाधर बाळाशेठ नाशिककर, आग्रा रोड, सराफ बाजार, धुळे. मोबाईल क्रमांक 98 23 0 62 124 94 22 79 23 99. स्पाइस स्ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट. संपूर्ण परिवारासोबत सात्विक शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा आनंद घ्या फक्त स्पाइस स्ट्रीट फॅमिली रेस्टॉरंट मध्येच. तर मग आजच आपल्या परिवारासोबत स्पाइस स्ट्रीटला भेट द्या आणि शुद्ध शाकाहारी व मांसाहारी स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्या. आमचा पत्ता विनायक प्लाझा, गल्ली नंबर 4, फुलवाला चौक, धुळे. फोन क्रमांक 025 62 23 47 77. मोबाईल क्रमांक 77 190 22 777. लग्नाच्या बस्त्याचे माहेरघर म्हणजेच डॉक्टर पंजाबी यांचे शुभमंगल वस्त्रनगरी अँड किड्स वेअर. महिलांचे सौंदर्य खुलवण्यासाठी फॅन्सी साडी, प्युअर सिल्क, बनारसी साड्या, फॅन्सी शूटिंग शर्टिंग, मेन्सवेअर, किड्सवेअर, लहान मुलांचे सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे धुळ्यातील एकमेव ठिकाण म्हणजेच शुभमंगल वस्त्रनगरी अँड किड्स वेअर. आमचा पत्ता लालबाग, गल्ली क्रमांक 2, धुळे. मोबाईल क्रमांक 94 23 98 20 23.
942296 न्यू सनबर्ड किचन, आपल्या स्वप्नातील घर अधिक सुंदर बनवा न्यू सनबर्ड किचनच्या मार्फत. मॉड्युलर किचनसाठी व घरातील लागणाऱ्या फर्निचरच्या सर्व वस्तूंसाठी धुळ्यातील नावाजलेले ठिकाण म्हणजेच न्यू सनबर्ड किचन्स. आमचा पत्ता पंकज ओसवाल, कॉटन मार्केट, शॉपिंग सेंटर, मार्केट यार्ड, पारोळा रोड, धुळे. मोबाईल क्रमांक 9823127330, 9421799330. पुना ई हाऊस, संपूर्ण घरासाठी लागणारे भारतातील नावाजलेल्या कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचे धुळ्यातील एकमेव ठिकाण म्हणजेच पुना ई हाऊस. पुना ई हाऊस शोरूमला लवकरच भेट द्या आणि आपल्या घरासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करा. आमच्याकडे सर्व कंपन्यांचे फायनान्स सुविधा देखील उपलब्ध आहे. आमचा पत्ता 1287 आग्रा रोड, फुलवाला चौक, धुळे. फोन क्रमांक 02562 232361. सिद्धी हॉस्पिटल, धुळ्यातील नावाजलेले व्यक्तिमत्व असलेले वैद्यकीय व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले मेंदू विकार तज्ज्ञ तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गड धुळे शहर महानगर पक्षप्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांचे सिद्धी हॉस्पिटल. सिद्धी हॉस्पिटल, शारदा नगर, देवपूर दत्त मंदिर, धुळे. धुळ्यातील मिठाई व नमकीनसाठी सुप्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजेच महात्माजी स्वीट्स अँड नमकीन. शुभ कार्य कोणतेही असो, मिठाई मात्र महात्माजी स्वीट्स अँड नमकीन येथीलच. तर मग आजच महात्माजी मिठाई अँड नमकीन येथील मिठाई खरेदी करा आणि नातेवाईकांमध्ये गोडवा वाढवा. आमचा पत्ता महात्माजी स्वीट्स अँड नमकीन, गल्ली नंबर 4, हाऊस नंबर 2824, धुळे. फोन क्रमांक 02562 270 270. आमची दुसरी शाखा देवपूर दत्त मंदिर चौक, बुराणी कॉम्प्लेक्स जवळ, देवपूर, धुळे. मोबाईल क्रमांक जयंतीलाल चोरडिया चौधरी 28 224 47 729, निर्भय चोरडिया चौधरी 98 606 07 801. श्री नरोत्तम NX, धुळ्यातील रेडीमेड कपड्यांसाठीचे नावाजलेले ठिकाण. नरोत्तम NX, आमच्या येथे मेन्सवेअर, लेडीजवेअर, इथनिक वेअर, शूटिंग, शेटिंग, आकर्षक रेडीमेड कपडे मिळण्याचे ठिकाण म्हणजे श्री नरोत्तम NX. आजच आमच्या श्री नरोत्तम मधून कपडे खरेदी करा आणि 25 ते 50% डिस्काउंट मिळवा. आमचा पत्ता श्री नरोत्तम NX, बॉम्बे लॉज जवळ, आग्रा रोड, धुळे. श्री कुमार नरोत्तम डियालानी. फोन नंबर 02562 235359. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार मंडळी, मी पूर्वी दुर्मेकर आपल्यासाठी घेऊन आली आहे जनमत महाराष्ट्र न्यूज व राजसेवी न्यूज प्रस्तुत मंगलमूर्ती श्री गणराय गणेशोत्सवात आपले हार्दिक स्वागत.
आपण आज आलेलो आहोत जय भोले ग्रुप मंडळ येथे आणि जिथे आपण भाविक तिथे खूप प्रमाणात जमले आणि ज्या आपण इथे जमलेल्या भाविकांना 3 प्रश्न विचारूया आणि 3 प्रश्न देणाऱ्या 3 प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या भाग्यवान विजेत्यास आपण आपल्या चॅनल कडनं एक छान अशी भेटवस्तू देऊया। तर मंडळी आपण आता जय भोले ग्रुप यांचे अध्यक्ष यांच्याशी आपण संवाद साधूया। नमस्कार सर, आपले नाव? सोमनाथ भगवान पवार। आपल्या ग्रुप बद्दल म्हणजे तुम्ही ग्रुप एवढा छान असं डेकोरेशन केलाय तर तो दरवर्षी आम्ही गेल्या 17 वर्षापासून या ग्रुपसाठी म्हणजे जय भोले ग्रुप भगवान महादेवाची आमच्यावर कृपा आहे, दृष्टी आहे। त्यामुळे आम्ही सर्व मुलं एकत्र येऊन आणि सर्व मुलं कष्टाने हे सर्व एवढं उभारतो आणि गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही हे कार्य करत आहोत। जसं पब्लिकचा आम्हाला प्रसिद्धच भेटतो त्या दृष्टिकोनाने दरवर्षी आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो। तरी आम्ही पब्लिकचा म्हणजे जेवढं त्यांच्या आमच्याने होईल तेवढं आम्ही पूर्ण फुलाची बागेच्या मदतीने आम्ही करायचा प्रयत्न करतो। याही वर्षी आम्ही यशस्वी झालो हे आम्ही ग्राह्य धरतो आणि भगवंताच्या प्रार्थना करतो की पुढच्या वर्षी अजूनही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू। अच्छा, आपला ग्रुप जय भोले म्हणून याची काही वैशिष्ट्ये सांगा बरं। आमच्या जय भोले ग्रुपचे वैशिष्ट्य असे आहे का प्रत्येक जो इथं व्यक्ती आहे किंवा मंडळाचे जेवढे सदस्य आहे ते सर्व कोणी ना कोणी काही ना काही कार्य करत असतात, काम धंदा करून सगळं हे कार्य हातभार लावत असतात। म्हणजे जेणेकरून सगळे कामधंदेवाले इतर कोणीच असं नाही, रिकामा नाही, जो सगळा व्यवसाय करून संध्याकाळच्या टायमाला आम्ही सगळे जय भोले ग्रुप या ग्रुपमध्ये जे आमच्याने होतं ते आम्ही करू शकतो, म्हणजे करतो आणि करत राहतो। जे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहतो, त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक याच्यामध्ये सहकार्य करतो। तुमच्या एवढं छान असं डेकोरेशन तुम्ही केलंय आणि एवढे सारे भाविक आले तुमच्या इथे, तर काय वाटतंय तुम्हाला भाविकांबद्दल? सर्वात प्रथम तर आम्हाला खूप आनंद होतो का आम्ही जे केलेले कष्ट आहे त्याचं आम्हाला कुठेतरी आम्हाला भेटलं आणि आम्हाला सार्थक झालं। आम्ही परमेश्वराकडे हीच प्रार्थना करतो की याही वर्षी नाही अनेक वर्षापर्यंत आमच्या हातून ही सेवा घडो आणि जय भोले ग्रुपचं नाव अख्ख्या धुळ्याने महाराष्ट्रामध्ये गावतो। आणि येणाऱ्या सगळं मी माझ्या माता माऊलीला सांगू इच्छितो ते तुम्ही येताना सगळं म्हणजे मुलांना आणि सर्व दागिने वगैरे किंवा मोबाईल वगैरे असं व्यवस्थित घ्या, दर्शन घ्या आणि आमच्या जय भोले ग्रुपला आशीर्वाद द्या, एवढं मी जय भोले ग्रुपच्या अध्यक्षपदी। अच्छा, आमच्या जन्मत महाराष्ट्र चॅनलला आपल्याकडनं काही जन्मत महाराज चॅनलला एवढं सांगतो की तुम्ही एकदम चांगला सिंहाचा वाटा घेत आहे आणि तुम्ही ज्या ज्या मंडळाला भेट देत आहे त्या मंडळाचे तुम्ही जे देखावा सादर करत आहे किंवा जेवढं तुम्ही करताय तेवढं मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्या कार्याला सलाम करतो। थँक्यू, खूप धन्यवाद। एकदा जोरात बोला, गणपती बाप्पा। तर मंडळी आता आपण अध्यक्षांशी बोललो आणि आता आपण बोलूया भाविकांशी ज्यांना आपण 3 प्रश्न विचारूया। तर मंडळी आपण भेटूया भाविकांना। ताई, आपलं नाव? दीप्ती प्रवीण होती। तुम्ही जे अच्छा तुम्ही इथे देखावा बघण्यासाठी आलात? जी, बरं ठीक है, हिंदी में बोलूं? हाँ ओके। सबसे आपण ताईंना आता पहिला प्रश्न विचारूया। शुगर केन जो कारखाना है उसकी जनक कौन है? महाराष्ट्र में शुगर खानदाराचे जनक कोण? तर ठीक आहे, दुसरा प्रश्न विचारूया आपण। भारताच्या पहिल्या महिला राजदूत कोण? महिला राजदूत नाही माहिती? ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही बघू शकता। मीना रोयडा। अच्छा ठीक आहे, मी तुम्हाला 3 प्रश्न विचारेल आणि 3ही प्रश्नाची तुम्हाला बरोबर उत्तर द्यायचे जेणेकरून आमच्या चॅनल कडनं तुम्हाला एक भेटवस्तू देण्यात येईल। ठीक है, तुम्ही तयार आहात का? तयार आहात तुम्ही? रेडी आहात का? ओके, हिंदी में बोलू या मराठी? हिंदी में। हिंदी में ओके, कोई बात नहीं। शिंदखेड़ा तालुके में 2 नदी का जो संगम होता है उस गांव का नाम क्या है? गांव का नाम नदी है, जहाँ पे 2 नदियों का संगम होता है उस गांव का नाम? शिंदखेड़ा। नहीं पता? ठीक आहे, मी तुम्हाला कोणतेही 3 प्रश्न विचारेल, तुम्ही रेडी आहात का? आणि 3ही प्रश्नाची तुम्हाला बरोबर उत्तर द्यायची आणि आमच्या चॅनल कडनं तुम्हाला एक भेटवस्तू
वस्तू देण्यात येईल. तुम्ही रेडी आहात का? ठीक आहे. पहिला प्रश्न तुमच्या करता. गणेशाच्या बहिणीचे नाव. आपल्याला गौरी. गणपतीची बहिणीचं नाव ना? हो, गौरी ना. हा, मॅडमांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय. आता दुसरा प्रश्न ताईंसाठी. गणपती बाप्पांनी कोणाला शाप दिला होता दृष्ट नष्ट होण्याचा? शनिदेवाला. नाही नाही सर, आपल्याला येते. गणपतीने कोणाला शाप दिला होता दृष्टी नष्ट होण्याचा? तर आपल्याला येते उत्तर. गणपती बाप्पांनी कोणाला शाप दिला होता दृष्टी नष्ट होण्याचा? गणपती बाप्पांनी कोणाला शाप दिला होता दृष्टी नष्ट होण्याचा? तुला येतो? नाही. बरं, आपण दुसरा प्रश्न घेऊया. दीदी, आपलं नाव? जान्हवी गोड. अच्छा, तुम्ही इथे डेकोरेशन बघायला. बरं, ठीक आहे. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारते आणि 3ही प्रश्नाची तुम्हाला बरोबर उत्तर द्यायची आहे आणि आमच्या चॅनल कडनं तुम्हाला एक भेट वस्तू देण्यात येईल. तुम्ही रेडी आहात का? ओके. पहिला प्रश्न ताईंसाठी. ATM चा फुल फॉर्म. बरं, दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय. दादा, थोडंसं पुढे येऊन जा. हा, दादा, आपलं नाव? निलेश पंचेबाई. अच्छा, तुम्ही प्रश्नाचं उत्तर का सांगितलं? एनी टाइम मनी. ओके, दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. दादांसाठी आता दुसरा प्रश्न. सर, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते? राष्ट्रगीत जनगण मन. ओके, दादांनी दुसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. दादा, आता तिसरा प्रश्न तुमच्या करता आणि शेवटचा प्रश्न. सुख करता दुःख करता ही आरती कोणी रचली? गणपती. नाही, ताई, आपल्याला येते. सुख करता दुःख करता ही आरती कोणी रचली? नाही. संत रामदेव महाराज. मॅडम, आपलं नाव? उषा जाधव. राहू दे. ठीक आहे. आपलं नाव काय सांगून दे. उषा जाधव. अच्छा, मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे आणि 3ही प्रश्नाची तुम्हाला बरोबर उत्तर द्यायची. तुम्ही रेडी आहात का? ओके. ठीक आहे. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे? 36. ओके, ताईंनी पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. आणि दुसरा प्रश्न. महाराष्ट्राची मातृभाषा कोणती? मराठी. ओके, दुसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. आता तिसरा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रात प्रसिद्ध मंगळ ग्रहाचे मंदिर कोठे आहे? ओके, ताईंनी तिसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी. ओके, 1 मिनिट थांबून जा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गंगाधर बाळासाहेब नाशिककर ज्वेलर्स, महात्माजी स्वीट्स अँड नमकीन, स्पाइस स्वीट फॅमिली रेस्टॉरंट, शुभमंगल वस्त्र नगरी अँड किड्स वेअर, न्यू सनबर्ड किचन, मॉड्युलर किचन अँड फर्निचर, पुनाई हाऊस, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सिद्धी हॉस्पिटल, डॉक्टर सुशील महाजन महानगर प्रमुख शिवसेना पक्ष आणि श्री नरोत्तम मेनेक्स या सगळ्या प्रायोजकांकडून ताईंना एक छान असं भेट वस्तू देण्यात येत आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. थँक्यू. ओके, 1 मिनिट. अजून एक क्वेश्चन. आमच्या स्पर्धेबद्दल तुमचं काय म्हणणं? चांगली. नाही. व्हेरी गुड. थँक्यू. तर आपण पहिला विजेता आपण खूप चांगल्या प्रमाणे आपण निवडला आहे. आता आपण दुसरा विजेता निवडूया. ओके, आपण पहिला विजेता निवडलाय. आता आपण दुसरा विजेता निवडूया. ताई, आपलं नाव? हर्षदा जितेंद्र पगार. बरं, तुम्ही ते देखाव बघण्यासाठी आलात? हो. बरं, आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारू आणि 3ही प्रश्नाची तुम्हाला बरोबर उत्तर द्यायची आहे. आमच्या चॅनल कडनं तुम्हाला एक मग देण्यात येईल. तुम्ही रेडी आहात का? रेडी. बरं, ठीक आहे. पहिला प्रश्न ताईंसाठी. भारताच्या अशोक स्तंभाच्या खाली काय लिहिलेलं असतं? सत्यमेव जयते. बरं, ताईंनी पहिल्या प्रश्नाचं
प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. आता तिसरा प्रश्न ताईंसाठी. धुळे जिल्ह्यात सोने शुद्धीकरण केंद्र कोणत्या ठिकाणी? धुळ्यात सोने शुद्धीकरणाचा कोणत्या ठिकाणी? नाशिककर माहिती आहे. दादांनी अगदी बरोबर उत्तर दिलंय पहिल्या प्रश्नाचं. दादा आपलं नाव? स्वप्नील जाधव. बरं ठीक आहे दादा, आम्ही तुम्हाला आता दुसरा प्रश्न विचारूया. दादांकरता दुसरा प्रश्न. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण? दादासाहेब फाळके. ओके, दादांनी दुसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. टाळ्या झाल्या पाहिजे दादांसाठी. आता तिसरा प्रश्न दादांसाठी. धुळे शहरात प्राचीन वास्तू संग्रहालय कोणते? राजवाडे. दादांनी दुसऱ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. दादा एकदा जोरात बोला. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गंगाधर बाळाशेठ नाशिककर ज्वेलर्स, महात्माजी स्वीट्स अँड नमकीन, स्पाइस स्वीट फॅमिली रेस्टॉरंट, शिवमंगल वस्त्रनगरी अँड किड्स वेअर, न्यू सनबर्ड किचन, मॉड्युलर किचन अँड फर्निचर, पुनाई हाऊस इलेक्ट्रॉनिक, होम अप्लायन्सेस, सिद्धी हॉस्पिटल, डॉक्टर सुशील महाजन, महानगर प्रमुख शिवसेना पक्ष आणि श्री नरोत्तम NX या सगळ्या प्रायोजकांकडनं दादांना एक छान असं भेटवस्तू मग म्हणून देण्यात येत आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. बरं दादा, तुम्हाला आमची ही स्पर्धा कशी वाटली? खूप छान वाटली. काय आमच्या चॅनलला काही आपल्याकडनं मी तर पहिल्यांदा पाहतोय. पहिल्यांदा धुळ्याला लोकांच्या असं छान आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. आता आपण इथे 2